अनाथ मुलींकडे मागितला जातोय आई-वडिलांचा मृत्यू दाखला. पाणावलेल्या डोळ्यांनी अनाथ मुलींनी मांडलं माध्यमांसमोर गाऱ्हाणं. अनाथांचे अश्रू पुसण्यासाठी धावले आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत. ज्या आईवडिलांना आम्ही बघितलंच नाही त्यांचा मृत्यू दाखला आणू कुठून, गहीवरलेल्या डोळ्यांनी अनाथांनी मांडल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर व्यथा. सांगली जिल्ह्यातील अनाथ मुलींवर मोठा दुर्दैवी प्रसंग उद्भवला आहे. ज्या आईवडिलांचं तोंड सुद्धा पाहिलं नाही अशा अनाथ मुलींना शैक्षणिक कामासाठी आईवडिलांचे दाखले मागण्यात येत आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील अनाथ मुलींच्या समोर यक्ष प्रश्न उभा राहिलाय. या अनाथ मुलींनी सांगलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर पाणावलेल्या डोळ्यांनी आपली कैफियत मांडली आहे. मात्र गेंड्याची कातडी परिधान केलेले सरकार या अनाथ मुलींचे अश्रू पुसण्यास असमर्थ ठरत आहे. या अनाथ मुलींच्या प्रश्नाची माहिती समजताच जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त आलेल्या आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी या मुलींचे अश्रू पुसण्याचं काम करत थेट उपजिल्हाधिकाऱ्यांचे दालन गाठले आणि या अनाथ मुलींच्या प्रश्नाबाबत शासकीय यंत्रणेला जाब विचारला. तसेच अनाथांनी आई वडिलांच्या मृत्यूचा दाखला द्यायचा कुठून असा थेट सवाल शासकीय अधिकाऱ्यांना आमदार महोदयांनी केला आहे. दरम्यान ह्या मुलींबाबत हा प्रसंग उद्भवला आहे. त्या अनाथ मुलींनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडताना त्यांचे अश्रू त्यांना आवरता आले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर भावनिक बनला होता आणि शासनाने अनाथ मुलींसाठी त्यांच्या आईवडिलांच्या मृत्यू दाखल्याची अट रद्द करावी अशी कळकळीची मागणी या अनाथ मुलींनी माध्यमांसमोर बोलताना केली आहे. माझं नाव भाग्यश्री आप्पासो नांदणीकर आहे. मी 1998 साली दादूकाका भिडे या संस्थेत दाखल झालेले. माझ्या आईनं स्वतःनं घातलेली. त्यावेळेस माझे वडील कुठं आहेत मला माहिती नव्हतं. आता पण माहीत नाही आहे. आणि जेव्हा मला संस्थेत दाखल झालं तेव्हा माझी आई आजारी असल्याकारणानं सिव्हिल हॉस्पिटल येथे मयत झाले. पण तेव्हा पण मला काही कळवण्यात आलं नाही. आणि मी एकदा पळून गेले तेव्हा मला कळलं की माझी आई मयत झाल्या. तरी पण मी शोधाशोध केली तरी पण मला कोणी भेटायला आलं नाही, कोणी नाही. इतके वर्ष मी 2009 सालापर्यंत वेलणकर अनाथाश्रमात राहिले. तिथून ट्रान्सफर करण्यात आलं माझं. तिथून मी माझ्या स्वतःच्या इच्छेनं मी लग्न करून घेतलं. आता आम्हाला संस्थेतून अनाथ प्रमाणपत्र देतात. पण त्या अनाथ प्रमाणपत्रासाठी आमच्याकडं आईवडिलांचे मृत्यूच दाखले नाही आहे तर मग आम्ही आणू कुठून, तेच आम्हाला मागणी करतायत. आम्ही आईवडिलांना बघितलेलं पण नाही आहे. मी किती लहान 6 वर्षाच्या असल्यापासून आश्रमातच वाढते. ह्या आश्रमातून त्या आश्रमात असं माझंच नाही, असं कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा असं भरपूर ठिकाणी असंच चालू आहे. राज्य सरकार पण कोण दाद देत नाही. इथं पालकमंत्र्यांना भेटलो तर ते पण म्हणतायत की थोडा दिवस थांबा, आम्ही मार्गदर्शन मागवले. आज किती ठिकाणी फिरू. आम्ही एक अनाथ आहे म्हणून आमच्या मुलांना पण काय अनाथ वाढवू काय? आम्ही आमच्या आई वडिलांसाठी पण एक इतकं रडलो नाही. तेवढं आम्ही आमच्यासाठी एक घटपट करालोय. कुठंतरी काहीतरी निर्णय द्या आम्हाला, नाहीतर आम्ही इथं उपोषण करायला येणार आहे. पापालाल मुजावर. मी वेलणकर अनाथ आश्रमात राहिले. मला कोण घातले हे पण मला माहिती नाही आहे. आणि मी अनाथाचं प्रमाणपत्र मागताना त्यांनी म्हणतात मृत्यूचे दोघांची पण दाखले आणा. कुठले आणणार मी? माझ्याकडे दाखलाच नाही. आई वडील बी कोण आहेत हे बी माहीत नाही. आश्रमातच लहानाची मोठी झाली. आश्रमनंच लग्न करून दिले माझं. आणि त्यांनी म्हणतात दाखल्यानं कुठं आणणार? खरं अनाथ प्रमाणपत्र पाहिजे. त्याचं माझं नर्सिंग कोर्स पण झालेलं आहे. त्याच्यासाठी मला ते प्रमाणपत्र पाहिजे. खरं देत नाही आहेत. नगरपालिकेत काय म्हणतात? त्यांनी नगरपालिकेत मी गेलेली नाही आहे. आश्रमनं माझी फाईल 2019 पुरामधून वाहून गेली म्हणून 500चा स्टॅम्प करून त्यात लिहून दिलं की हिला कोणी भेटायला येत नव्हतं, ही खरोखर अनाथ आहे, ही जी फाईल वाहून गेल्या हिला मृत्यूचं प्रमाणपत्र आई वडील नसल्यानं मिळू दे. खरंच अनाथ आहे. तरी पण हे म्हणतात पुण्यात पाठवले. ते आम्हाला तुरटी काढून खाली पाठवतात आणि तुरटी पूर्तता करून दिले तर त्याने ते एकच धरल्यात की प्रमाणपत्र आणा. कुठनं आणणार प्रमाणपत्र? आई वडीलच माहीत नाहीत आणि कुणाचं देऊ मी प्रमाणपत्र? मूळ मागणी काय आहे? मला अनाथ प्रमाणपत्र पाहिजे. आमच्याकडे आईवडिलांचे आईवडिलांचे मृत्यूचे दाखले नाही आहेत. आई वडील कोण आहेत हेही माहीत नाही. मी 2 वर्ष आश्रमात राहिले वेलणकरला. परत माझी ट्रान्सफर केली. परत तिथनं माझी इथं ट्रान्सफर केली. इथंच परत मी वेलणकरला आली. इथंच माझं लग्न लावून दिलं. वेलणकरनेच लग्न लावून दिले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.